भाग 2. दत्तक. ती त्या रामू काकांबरोबर त्यांच्या घरी गेली. रामू काका म्हणजे ऋषीच्या घरातले नोकर. ती त्यांना काका म्हणाली. त्यांनाही फार बरे वाटले. रामू काका तिला गाडीमधून घेऊन जात होते. ती पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गाडीत बसली असल्यामुळे खूप खुश होती. ती गाडीत बसून काचेतून बाहेर बघत होती. तिला भरधाव गाडीतून बाहेर बघणे फार आवडत होते. त्यात ती रमून गेली आणि कधी ती ऋषीच्या घरी पोचली ते कळलं सुद्धा नाही. गाडी आत गेटमध्ये जात होती. गेटवर 2 वॉचमन होते. त्यांनी गेटमध्ये गेल्यावर पटकन दार उघडलं आणि कावेरी आत गेली. आत जात असताना मधून गाडी जात होती. दोन्ही बाजूनं गवत फुलांची झाडं, चारही बाजूनी खूप झाडं आणि वेलींमधून जाणारा तो वळणदार लांब सडक रस्ता. फार छान होतं सगळं. समोर मोठा बंगला, बाजूला प्ले एरिया आणि मागच्या बाजूला स्विमिंग पूल. अगदी चित्रपटात असतं तसंच. ती फक्त मन भरून पाहत होती आणि गाडी एका मोठ्या दरवाजात जाऊन थांबली आणि काकांनी तिला खाली उतरायला सांगितलं. तीही उतरली. समोर एखाद्या राजवाड्याच्या दरवाजाप्रमाणे मोठा असा भव्य दरवाजा. गाडीमधून उतरून ती पुढे काकांच्या बरोबर चालत जात होती. जवळ गेल्यावर ते दार उघडलं आणि ती आत गेली. आत तर तिला चक्कर यायचीच बाकी होती. तो बंगला आतून पाहिला आणि तिचे डोळेच फिरले. मोठा असा भव्य हॉल, दोन्ही बाजूनं वर जाणारा जिना आणि मधोमध बसण्याची व्यवस्था. वरती डोक्यावर मोठं झुंबर. ती फक्त बघत होती. दुसरी काही प्रतिक्रिया तिला देताच येत नव्हती. थोड्या वेळात ती आत गेली तर समोर एक आजी आजोबा होते. जणू तिचीच वाट बघत बसले होते. ती आत जाताच त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि तिच्याबद्दल सगळं विचारलं. नाव, गाव, शाळा आणि आई वडील. तिनेही त्यांना सगळं सांगितलं. लहानच होती ती. एवढं प्रेमानं विचारल्यावर तीही सगळं सांगत होती आणि रडतच बोलत होती. आई बाबा जाऊन 1च महिना झाला होता. तिने मावशीबद्दलही सगळं सांगितलं. ती स्वयंपाकाचं काम करते हेही सांगितलं. आजी तिला म्हणाल्या, अगं तू ऋषीला गार्डनमध्ये भेटली होतीस ना, त्यावेळी सहज तो बाहेर फिरायला आला होता आणि गार्डन बघून त्याने नोकरांकडे हट्ट केला होता. म्हणून त्याला तू तिथे भेटलीस आणि तो तुझ्यात चांगला रुळू लागला आणि रोज तिकडे येण्याचा हट्ट करू लागला. तो खूप हट्टी आहे, कोणाचंच ऐकत नाही, पण तुझं गार्डनमध्ये छान ऐकतो आणि खेळत असतो, असं नोकरांनी सांगितलंय. काल तू गार्डनला आली नाहीस. तुझ्या घरीही नोकर आले होते, पण तू तिथंही नव्हतीस. त्यानं घरी आल्यावर सगळं घर डोक्यावर घेतलं. रात्री तापानेही फार फणफणत होता. डॉक्टर येऊन गेले आणि औषधही दिली, तरी ताप उतरतच नव्हता. तो तापातही तुझंच नाव घेत होता. म्हणून शेवटी तुला बोलवायला पाठवलं. आता तू आलीयस तर जरा त्याला भेटशील. तो अजूनही तापाने फणफणलाय. त्यांनी कावेरीला विनंती केल्यासारखं विचारलं. कावेरीही पटकन हो म्हणाली. आजी आजोबांना खूप आनंद झाला. ती पटकन त्यांच्या बरोबर जाऊ लागली. ते तिला ऋषीच्या रूममध्ये घेऊन आले. रूम संपूर्णपणे खेळण्यांनी भरलेली होती. त्याचा बेड पण एखाद्या हरणाच्या शेपसारखा बनवून घेतला होता. सगळे अगदी छान होते. कावेरी सगळे बघत ऋषीच्या बेडजवळ गेली आणि त्याच्या जवळ बसून त्याला आवाज दिला. तो पटकन उठून बसला. कावेरीला मिठी मारून हसायला लागला आणि तिच्याशी खेळायला लागला. हे बघून आजी आजोबांना फार बरं वाटलं. थोड्या वेळाने एका नोकराने त्याला खिचडी बनवून आणली, पण ऋषीने खाण्यासाठी नकार दिला. त्याला औषध घ्यायचंय म्हणून खावे लागणार होते. सगळ्यांनी आग्रह केला, पण ऋषी मात्र ऐकत नव्हता.
शेवटी कावेरी म्हणाली, तू थोडे खा हा, नाहीतर मी निघून जाईन, परत भेटणार नाही. असं म्हटल्यावर तो तयार झाला, पण म्हणाला, दीदी तू भरव ना. कावेरीही त्याला लाडाने भरवू लागली. तिला लहान मुलं असंही फार आवडायची आणि त्यांचे तिच्याशी फार छान जमायचे. जसे ऋषीचे जेवण संपले तसं औषध घ्यायला सांगून झोपण्यासाठी सांगितले. त्यानेही तिचे सगळे नीट ऐकले. आजी आणि आजोबा फक्त तिच्याकडे बघत होते आणि हसत होते. थोडा वेळ ती त्याला थोपटत बसली आणि तो झोपी गेला. तीही निघाली, पण जाण्याच्या भासाने तो उठला आणि ती जातीये म्हणून पुन्हा रडायला लागला. कावेरी थोडा वेळ अजून थांबली. आजी आजोबांना आता फार बरं वाटत होतं, कारण ऋषी कोणालाच एवढं जवळ ठेवत नव्हता. आजी आणि आजोबा त्याची काळजी घ्यायचे, पण हल्ली आजोबाही सारखे आजारी असायचे. त्याची आई तो खूप लहान असतानाच देवाघरी गेली होती आणि बाबा दुसरं लग्न करून अमेरिकेला शिफ्ट झाले होते. त्यामुळे तो एकटा पडला होता. कावेरी त्याला 1 आठवड्यापासून भेटत असे. तेव्हापासून तो फार मोकळा राहायला लागला होता. त्याला कावेरीशी खेळणं, गप्पा मारणं आवडायला लागलं होतं. तो गार्डनमध्ये 2 तास तरी तिच्यासोबत राहायचाच. घरी आल्यावर पण फक्त तिच्याच गप्पा असायच्या. आजी आजोबांना हे सांगताना खूप भरल्यासारखं वाटत होतं आणि अश्रूही ओघळत होते. तिलाही ऋषीबद्दल वाईट वाटलं. तो बाहेर कोणाशी फार मिसळत नव्हता, शाळेत जात नव्हता, अजून फार लहान होता. आता तो 1ल्या वर्गात जाणार होता. आजी आजोबा कावेरीकडे बघत म्हणाले, तू ऋषी मारत होता आणि आपल्या गोष्टी शेअर करत होता. कावेरी खेळायला निघून गेली आणि सगळं विसरून गेली. थोडा वेळ आई बाबांची आठवण यायची, पण मावशीमुळे तिला त्यांची कमी कधीच भासली नाही. तिने कावेरीला खूप सांभाळून घेतलं होतं. म्हणतात ना, माय मरो मावशी जगो. मावशीने खूप विचार केला, पण तिला अजून काय करावं सुचत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रामू काका तिला घ्यायला आले, पण कावेरीला मावशीने पाठवलं नाही. तब्येत खराब आहे असं सांगून टाळलं. कावेरीलाही ऋषीची सवय झाली होती. कावेरीलाही तिची आठवण यायची, पण मावशी पुढे काय बोलणार. असेच काही दिवस गेले. कावेरीलाही ऋषीबद्दल वाईट वाटायचं, पण ती काही करू शकत नव्हती. आता तर कावेरीने गार्डनमध्ये जाणंही बंद केलं होतं. एक दिवस अचानक ऋषीचे आजी आणि आजोबा कावेरीच्या घरी आले. मावशी सोबत बोलायला म्हणून आले असं तिला सांगितलं. मावशी त्यांना बघून गडबडली आणि त्यांना बसायला सांगितलं. घर खूप छोटं होतं. एक टेबल, त्यावर गॅस, शेजारी छोटीशी मांडणी, समोर एक कॉट, साईडला कपाट आणि मध्ये छोटीशी जागा. 3 लोक बसतील एवढीच. आजी आजोबा म्हणाले, घर छोटंय पण छान लावलंय. मावशीने होकारार्थी मान हलवली. त्यांना घरातलं पाणी नको म्हणून कावेरीला बिस्लरी बॉटल आणायला पाठवलं. कावेरीने बॉटल आणली तेव्हा आजी म्हणाल्या, याची काही आवश्यकता नव्हती, उगाच कशाला त्रास केलास. आम्ही तुमच्या घरातलं पाणीही प्यायलो असतो, चालतं आम्हाला. मावशीला तर नवलच वाटलं. एकतर चाळीमध्ये एवढे मोठे लोक आले आणि आपल्या घरातलं पाणी सुद्धा प्यायला हो म्हटले. त्यांनी मावशीला चहा करायला सांगितला. मावशीने पटकन चहा केला. तसं शेजारचे काका पण आले. मावशीनेच त्यांना बोलवून घेतलं होतं. काकूही होत्याच बरोबर. सगळ्यांना चहा दिला. आजी आजोबांनी असे जाणवूच दिलं नाही की ते एवढ्या श्रीमंत घरचेत म्हणून. खूप चांगलं वाटलं. तेवढ्यात आजीने विषय छेडला की कावेरीला आम्ही रोज आमच्याकडे खेळायला यायला सांगितलंय, पण ती आली नाही. रामू काकाही येऊन गेले, पण तिला बरं नव्हतं बहुतेक त्यावेळी. आम्ही तिला आमच्या ऋषी बरोबर खेळायला सांगून
काही चुकीचं केलं असं तुम्हाला वाटतं का? तशी मावशी कावेरीकडे बघून म्हणाली, नाही तसं काही नाही, पण कावेरी मुंबईमध्ये नवीन आहे. तिच्या लहानपणीच तिचे आई वडील गेले. आता तिला माझ्याशिवाय कोणीच नाही. मला तिची काळजी वाटते. आता जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती तुमच्यासारख्या मोठ्या लोकांजवळ गेली, तिला सवय लागली आणि अचानक दूर जायला लागलं तर ती आता सहन करू शकत नाही. तिने लहानपणीच फार काही भोगलंय. आता तिला खूप सुख मिळावे असंच मला वाटतं. आता तिला कुठलाच त्रास व्हायला नको याची काळजी वाटते. फक्त तुम्ही मला चुकीचं समजू नका. समजून घ्याल ना मला? असे बोलता बोलता मावशीचे डोळे पाणावले. आजी मावशीजवळ जात म्हणाली, तुमचं बोलणं बरोबर आहे. आम्ही तुमची काळजी समजू शकतो, पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही कधीही कावेरीला त्रास होऊ देणार नाही. आजोबाही म्हणाले, तुमची मुलगी आम्हाला परकी नाही. आम्ही एकदाच भेटलो, पण तिने आम्हाला आपलंसं केलंय. ऋषी तर दिदीचा पाढा जपतो. तो कधीच कोणात मिसळत नाही, पण कावेरी त्याला पहिल्यांदाच भेटली आणि त्याला फार जवळचं केलं. तोही 4 दिवसापासून तिची आठवण काढतोय. तो आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याला बरं वाटत नाही अजून. आई गेल्यापासून तो सारखा आजारी असतो. कावेरी भेटली तेव्हा 1 आठवडा बरा होता, पण आता ती भेटत नाही म्हणून परत आजारी आहे. तो पहिल्यांदा कोणामध्ये तरी एवढा गुंतलाय. आम्ही तुम्हाला एक आश्वासन देऊ शकतो. आम्ही तिला दत्तक घेतो. तिच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च करू. तिला हवं तेवढं शिकवू. आमच्याकडे तिला काही कमी पडणार नाही. तेव्हा मावशीला बरं वाटलं. शेजारच्या काका काकूंनीही मावशीला समजावलं, एवढी मोठी लोक आहेत, सगळं चांगलं होईल आणि आम्ही आहोतच की बघायला. थोडा विचार केला आणि ती तयार झाली. पण तिला फक्त दिवसभर राहू देईन आणि रात्री ती घरी येईल एवढीच अट घातली. त्यांनीही ती मान्य केली. कावेरी ऋषीला भेटणार म्हणून ती खूप खुश झाली आणि लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ऋषी झोपेत होता. ताप होता, पण तरी त्याला जाग आली आणि तो कावेरी बरोबर गप्पा मारू लागला. त्याने सूप पण प्यायलं आणि ताप थोड्या वेळात पळून गेला. तो संध्याकाळपर्यंत बरा झाला, पण डॉक्टरांनी त्याला उद्यापर्यंत ताप आला नाही तरच घरी सोडीन असं सांगितलं. खरंच हे वेगळं प्रेम आहे, नाही का? तो मुलगा एवढ्या लवकर कावेरीत गुंतला आणि तिलाही त्याच्याबद्दल ओढ वाटू लागली.